तर आज आपल्या बब्याला खाद्य ठेवलं आणि बब्या लागला खायला. नंतर आलो आणि आपल्याला मारायचं कुट्टा. मग आपलं रोजचं रुटीन काय ते केलंच पाहिजे. मग कुट्टा मारला बघा. आणि आज दिवसभरात आपल्याला काहीच काम नव्हतं, त्यामुळे काय एवढा ब्लॉगमध्ये काय कंटेंट नाही आहे. आणि आता आपण जरा गावातनं फिरून आलो, जरा चक्कर मारली आणि परत आलो. आणि घरात आलो तर दिदीने आणलेली भेळ. मग भेळचा पाक बुक्का पाडून टाकला बघा खाल्ली. आणि तुम्ही म्हणता असाल हे काय आहे, तर हे आपलं कोल्हापुरी चप्पलच्या ठिणग्या कशा उडतो बघा. बुलेटवर निघालेलो केस कटिंग करायला. आता आपण आलोय सागावमध्ये, कारण आपल्याला हेअर कटिंग करायचं होतं. मग डायरेक्ट आलेल्या मलाच पहिल्यांदा बसलेलं. मी दादा आणि गणा आलेलो, तिघंजण आलेलो. पहिल्यांदा माझी हेअर कटिंग त्यांनी एक नंबर केली बघा. मला खूप मस्त आवडलं त्यांनी हेअर कटिंग केलेली. तर मित्रांनो, तुम्ही जर कधी आला सागावमध्ये, जर हे दुकान आपल्याला एक नंबर आहे हेअर कटिंगसाठी, तर तुम्ही नक्की भेट द्या. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असेल आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि ते जर तुम्ही केलं असेल, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि की हेअर कटिंग शिकल्या एकच नंबर. आणि ह्या शॉपचं जर तुम्हाला लोकेशन पाहिजे आहे तर सागावमध्ये मेन चौकातच आहे बघा हे दुकान, बसस्टँडच्या शेजारी. आणि आता हेअर कटिंग केली सगळ्यांनी आणि डायरेक्ट निघालो घरी. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करून तुम्हाला सांगायला लागणारच आहे मित्रांनो.